आपण सध्या पाहतोय ठाणे स्टेशनच्या बाहेरची ही महत्त्वाची दृश्य आणि आपण आता थेट साम टीव्हीवर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी। तर आपलं खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीवर। आपण पाहतोय की मुंबईची तुंबई झालेली सगळीकडे प्रश्न उपस्थित केला जातोय, यातनं नेमकं मार्ग कसा काढणार? पाऊस खूप जास्त पडला, 267 मिलीमीटर पाऊस पडला आहे। 65 mm पडला की आपण अतिवृष्टी समजतो। तर हा पाऊसही जास्ती पडला, टीम काम करतायत। मी स्वतः DRMशी बोललो, रेल्वेच्या, मी BMCच्या आयुक्तांशी बोललो, मी डिझास्टर मॅनेजमेंटशी बोललोय। आता हे सर्व यंत्रणा ज्या आहेत काम करतायत। याच्यामध्ये जे पंपाने पाणी काढण्याचं काम जे आहे, हार्बर लाईन बंद आहे कारण चुनाभट्टी आणि मानखुर्दमध्ये पाणी भरलेलं आहे, सायन आणि कुर्लामध्ये पाणी भरलेलं आहे। त्यामुळे या सर्व ठिकाणी फास्ट काम सगळी टीम करते। परंतु पाऊस आणि बाहेर देखील ट्रॅकच्या बाहेर देखील पाणी भरपूर आहे आणि म्हणून हे पंपाचं पाणी बाहेर ॲब्सॉर्ब करायला देखील वेळ लागतोय। परंतु ही सर्व टीम एकत्रपणे काम करते आहे रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी। फक्त थोडे पाऊस जास्त पडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। पण शिंदे सर, एक प्रश्न थोडासा इथे उपस्थित असा होतोय की आताच काही वेळापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा असा प्रश्न उपस्थित केला की मान्सून पूर्व तयारी ही कुठेतरी व्यवस्थित झाली नाही म्हणून आज मुंबईची तुंबई झाली। त्यांनी तुमच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। हे बघा, आता याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये, परंतु पाऊस जिथे जेव्हा एकदा एकाच वेळेस खूप जास्त पडतो त्यावेळेस सर्व जी काही कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीने पाणीचा निचरा होत नाही। त्यामुळे आज फक्त लोकांना यांची गैरसोय दूर करणं याला आम्ही फोकस करतोय। म्हणून सर्व यंत्रणा, मी राजकीय बोलत नाही, सर्व यंत्रणांना मी कामाला लावलेलं आहे आणि लवकरच त्याच्यातून दिलासा मिळेल लोकांना। अगदीच सर, पण खरं तर नाले सफाईचे खूप दावे केले जात होते, आपण सुद्धा पाहणी केली होती, पण तरी सुद्धा मुंबईची तुंबई झालेली आहे। नाही, पाऊसच, आता नाले सफाई झाली, पाऊस एवढा जास्त पडला एकाच वेळेस रात्रभरामध्ये, त्यामुळे हा लोड आलेला आहे। परंतु मोठ्या प्रमाणावर सर्व यंत्रणा काम करतायत आणि लवकरच त्याच्यामधून लोकांना दिलासा मिळेल। आणि राज्याचे स्वतः मदत आणि पुनर्वसन मंत्री यांना सुद्धा पावसाचा फटका बसलेला आहे, तर मग सर्वसामान्यांचं काय, असा एक सवाल मात्र आता या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण ते सुद्धा आता रेल्वे ट्रॅक मधनं चालत आता पुढे अधिवेशनाकडे येत आहे। तर हे होते, धन्यवाद एकनाथ शिंदेजी, आपण साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।